आज आपण बनवतोय हॉट गार्लिक चिकन। तुम्ही बघू शकता एकदम ज्युसी असं तयार झालेलं आहे आणि हे चवीला सुद्धा एकदम अप्रतिम असं लागतं। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। ते मी स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला हे जास्त मोठं ठेवायचं नाही आहे। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा डार्क सोया सॉस आणि 1 छोटा चमचा आपल्याला इथं लसूण पेस्ट घालायचे आणि 1 अंड्याची सफेदी घालून घेऊया। आणि वरून आता ह्यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1.5 चमचे आपण मैदा किंवा गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया। हे आपल्याला मिक्स करून जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाही आहे। आपण हे लगेच करायला घेणार आहोत। हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण हे बाजूला ठेवूया थोडा वेळ आणि आपण सॉसची तयारी करूया। मी इथं 2 मीडियम साईजचे टॅमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ह्यामध्ये आपण रेड चिली सॉस 2 चमचे घालूया। 2 चमचे केचप घालायचं आहे यामध्ये। 1 चमचा डार्क सोया सॉस आणि 1 चमचा आपल्याला ब्राऊन शुगर किंवा तुम्ही नॉर्मली साखर घातली तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया आणि ह्यामध्ये 1 वाटी पाणी घालून आपण हे मिक्स करून घेऊया। इथं तुम्हाला जास्त ग्रेव्ही नको असेल तर इथं तुम्ही टॅमॅटो पेस्ट, सॉसेस कमी घेऊ शकता। हे आपण एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आता हे बाजूला ठेवून आपण चिकन तळून घेऊया। आता आपण तेल गरम झालं की त्यामध्ये चिकन घालून घेऊया आणि ह्याचे बुडबुडे कमी झाले की आपण हे पलटी करून घेऊया आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला एकदम गोल्डन कलर येईपर्यंत हे चिकन भाजून घ्यायचं आहे। आता आपलं चिकन भाजून झालेलं आहे, तर आता आपण हे काढून घेऊया आणि आपण सगळं राहिलेलं चिकन असंच सगळं भाजून घेऊया। इथं मी राहिलेलं सगळं चिकन भाजून घेतलेलं आहे। तर आता आपण सॉसेस तयार करून घेऊया। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण 2 मोठे चमचे लसूण घालायचे बारीक कट करून। लसूण 1 ते 1.5 मिनिट आपण भाजून घेणार आहोत। तर लसूण भाजलेला आहे, तर त्यामध्ये 1 कांदा आपण बारीक कट करून घालायचा आहे। कांदा पण आपण थोडासा हलका कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा पण आपण 1 ते 1.5 मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा आता भाजून झालेला आहे, तर आता ह्यामध्ये आपण हिरवी मिरची घालणार आहोत। हिरवी मिरची आपल्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत। मिरची पण कांद्याबरोबर भाजून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण तयार केलेले सॉसेसचं मिश्रण घालून घेऊया आणि हे आपण कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे कॉर्नफ्लॉवरमुळे गाठी तयार होणार नाहीत। आता ह्यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण सॉसेसमध्ये मीठ असते। काळी मिरीमुळं आपल्या चिकनला छान टेस्ट येते। आता हे सॉसेस भाजल्यानंतर ह्यामध्ये आपण तळलेलं चिकन घालून घेऊया आणि चिकन पण आपण सॉसेस बरोबर 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। चिकनला व्यवस्थित सॉसेस सगळे कोट झालेले आहेत। आता वरून आपण ह्यावरती
स्प्रिंग ऑनियन घालून घेऊया आणि हे एकदा मिक्स करून घेऊया. आता मी ह्याचा गॅस बंद केलेला आहे. आपलं हॉट गार्लिक चिकन तयार झालेलं आहे. तर आपण आता ह्याची प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण असंच पुढच्या एखाद्या रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय. थँक्यू.